गोड जेवण करीव ना दुपारना बरे झाडखाल झोपना मेंढ्याचा राहील त्यात गार आवाज सुटणी भावना डोया लागी घ्या झोप लाग गई झोप माय उठस एक बी मेंढी दिखे नाही मेंढ्या घ्यात का त्या समोरच एक शेतकरी आहोत आखली राहता अहो मेंढ पाडले असं वाटणं शेतकरीला विचारले हो यांनी देखील होती त्यावर दिशा तरी देखाडते म्हणे मला म्हणे मेंढ्या का त्या शेतकरी जवळ घ्या मेंढपाळ बैरा होता ज्या शेतकरीकडे त्या शेतकरी म्हणे शेतकरी दादा माझ्या मेंढ्या बघितल्या का शेतकरी बी बैरा होता शेतकरी आहोत आखली राहता आत्महत्या पुराण होतं काय म्हणतात तुम्हाकडे काठी एक म्हणतास का हा त्याला ना चापूक होता त्या बैलेसले आकला टाइमले ना असं मागे हात करे आणि पुढे बैलेसले मारे हात मागे जाईल अहो मेंढ पाडले असं वाटणं आता दिशा देखाड राही ना बा शेतकरी नेमका त्या दिशा नाही योगा असा मेंढ्या घावल्या शेतकरीच दिशा दाखवणं नव्हतं बैलांना मारत होता पण या बावल्या असं वाटणं की आपली दिशा देखाड राही ना योगायोग तिकडे मेंढ्या सापडल्या आता मेंढ पाडल्या असं वाटणं शेतकरीनं दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या आता शेतकरीला मेंढी बक्षीस द्यायची कारण शेतकरीने जर दिशा दाखवली नसती तर आपल्याला मेंढ्या घावल्या नसत्या लांडगांनी खाल्ल्या असत्या मग आता शेतकरीला मेंढी बक्षीस देवानी पण दान करताना माऊली बाबा दान करताना चांगलं दान करतास का एक मेंढीना पाय मुडेल होता पाय मुडेल मेंढीला कांदरली ना शेतकरी जवळून ना शेतकरी दादा तुमच्यामुळे मेंढ्या घावल्या मेंढी बक्षीस शेतकरी बैरा होता शेतकरी म्हणे काय हो मी मन मनाव टाकले राहिलो आणि तू सांग ना तू मेंढी ना पाय मी मोडा आव दांगडू मेंढपाळ म्हणतो मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे तू मेंढी ना पाय मी मोडेल नाही हाय दोन्ही शेजारा घोडेस्वार जाय राहता घोडेस्वार म्हणे काय रे काय झालं मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या शेतकरी दादा म्हणून मेंढ्या घावल्या शेतकरीला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी मन आवता आपली राहिलो हाव सांगणार मन मेंढी ना पाय तू मोडा घोडेस्वार म्हणे का रे म्हणा इकत ना घोडा तुम्ही चोरी ना म्हण ना तो बी बैरा हाव तिनीच ना दांगो हाव म्हणे मेंढी बक्षीस तो म्हणे तुम्ही मेंढी ना पाय मी मोडेल नाही हाव म्हणे मला इकत ना घोडा तुम्ही चोरी ना म्हण राहणार तिनीच ना दांगो चालू होता आता तिनेच ना न्याय करायला जाणार असले आणि आपण एक काम करू आपला न्याय करीन कोण पहिले गावात कोणीतरी सुज्ञ व्यक्ती न्याय करेल मग पोलीस पाटीलकडे जाऊत म्हणे न्याय करायला पोलीस पाटीलकडे न्याय करायला घ्या आमचा परिस्थिती अशी होती बाबाची तुम्हाला टाइमने परिस्थिती पोरी 100 आणि पोरे 70 होता म्हणशील बाकीला म्हातारास ना 2-2 बायका होत्यात ना पहिले आती बी हयात आहेत काही काही म्हातारा त्यासना 2-2 बायका आहेत असं होत्यात बा पोरी आता आपणच सत्यानाश करली ना पोटमा पुरी माट टाकत आपला पोरे 40 नाव घ्यात होती राहिल्या आपण स्वतःहून सत्यानाश करून घेतला तो त्या विषयावर आपल्याला बोलणं नाही हा मग मेंढी बक्षीस हाव म्हणे मेंढी ना पाय मी मोडेल नाही तो म्हणे आपला इकत ना घोडाने तिने पोलीस पाटीलकडे न्याय करायला द्या पण पोलीस पाटीलने बी 2 बायका होत्या आणि दोन्ही बायका असली मारीशनी घरना बाहेर काट गेलो होतो पोलीस पाटीलनी आणि दरवाजा बंद करून पुढची टाकून घरमा पटेल होता या तिने घ्या दरवाजा ठोका पोलीस पाटील म्हणे काय रे बाळ रोणावट्टावर काय रे मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या शेतकरी दादामुळे मेंढ्या घावल्या शेतकरीला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी मन आवता आपली राहील तू आवभाव सांगणार मन मेंढी ना पाय तू मोडा घोडेस्वार म्हणे मला इकत ना घोडा या दोन्ही चोरी ना म्हण राय ना पोलीस पाटील म्हणे तुम्ही 3 नाही रे 8 लाख रुपये घे तर तिचे घरमा लेवाव नाही म्हणे तो बी बैरा आता मला सांगा नुसतं ऐकायला कमी असत तरी इतकी फजिती मग मला सांगा देवणी काय कमी करेल आपले काय कमी करेल नुसता एक दाब थोडस नाही एक दाब बसणार कमीत कमी 25